कर्नाटकच्या बेल्लारीतील एका पेडियाट्रिक डॉक्टरचं अपहरण करण्यात आलं. कारमधून आलेल्या काही अज्ञातांनी डॉक्टरांना जबरदस्तीनं कारमध्ये बसवलं आणि त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्याच्या भावाकडून 6 कोटी रुपयांची मागणी केली. नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कर्नाटकच्या बेल्लारीत एका पेडियाट्रिक डॉक्टरचं अपहरण करण्यात आलं. कारमधून आलेल्या काही अज्ञातांनी डॉक्टरांना जबरदस्तीनं कारमध्ये बसवलं. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्याच्या भावाकडून 6 कोटी रुपयांची मागणी केली. यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी लावली. अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सर्व सूत्रं फिरवली. अखेर 14 तासानंतर अपहरणकर्त्यांनी डॉक्टरांना सोडून दिलं. विशेष म्हणजे अपहरणकर्त्यांनी डॉक्टरांना बसच्या तिकिटासाठी 300 रुपये स्वतःच्या खिशातून दिले. कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेल्लारी जिल्हा रुग्णालयातील शिशुरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील शनिवारी सकाळी वॉकसाठी बाहेर पडले होते. सकाळी 6च्या सुमारास सूर्यनारायण पेठेतील शनेश्वर मंदिराजवळ टाटा इंडिकामधून आलेल्या अज्ञातांनी त्यांना जबरदस्तीनं कारमध्ये बसवलं. काही वेळानंतर अपहरणकर्त्यांनी सुनील यांचे भाऊ वेणुगोपाल गुप्ता यांना व्हॉट्सअप कॉल करून 6 कोटी रुपयांची खंडणी मागितली. भावाच्या सुटकेसाठी 3 कोटींची रोकड आणि 3 कोटीच्या सोन्याचा बंदोबस्त कर अशी धमकी अपहरणकर्त्यांनी दिली. वेणुगोपाल गुप्ता जिल्ह्यातील मद्य डीलर्सच्या असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांनी भावाच्या अपहरणाची माहिती पोलिसांना तातडीनं दिली. अपहरणाची घटना CCTVत कैद झाली होती. त्यानंतर पोलिसांनी डॉक्टरांच्या सुटकेसाठी वेगवान हालचाली सुरू केल्या. जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या सगळ्या रस्त्यांवर नाकाबंदी लावण्यात आली आणि त्यानंतर रात्री 8च्या सुमारास अपहरणकर्त्यांनी डॉक्टरांना एका निर्जन रस्त्यावर सोडलं. त्यांना कारमधून उतरवताना अपहरणकर्त्यांनी हातावर बसच्या तिकिटासाठी 300 रुपयेसुद्धा टेकवले. अपहरणाच्या या घटनेमुळे डॉक्टर सुनील यांना मानसिक धक्का बसलाय. अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचं अभियान सुरू आहे. या अपहरणाचा संबंध त्यांचे भाऊ वेणुगोपाल यांच्या मद्य व्यवसायाशी असल्याचा संशय पोलिसांना आहे. व्यावसायिक शत्रुत्वातून बदला घेण्यासाठी डॉक्टर सुनील यांना लक्ष्य करण्यात आल्याची शंका पोलिसांना आहे आणि त्या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू आहे.